ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माझ्या संपूर्ण घराण्याला, आईच्या घराण्याकडे, वडिलांच्या घराण्याकडे राजकारणामध्ये कोणी नाही। पहिल्या राजकारणामध्ये मी उतरलो, पण आज 43 वर्ष सातत्यानं लोक मला कधीही मानहानी होईल किंवा मला वाईट वाटेल असं कधीही मला अशी म्हणजे वेळच येऊ देत नाहीत। ज्या ज्या वेळेला माझ्यावर आघात होतात त्या वेळेला सहकारी माझ्या मतदारसंघातले लोक एवढे पेटून उठतात, त्याचं दृश्य आज तुम्ही बघितलं असाल। परवांच्या दिवशी माझ्या मतदारसंघातल्या काही लोकांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला। एकनाथ शिंदे स्वतः माझ्या मतदारसंघात पक्षप्रवेशाकरता गेले, 4 मंत्री गेले, एक प्रकारे मला डिवचण्याचंच काम केलं। आणि जर माझ्यातला खरा कार्यकर्ता जर बघायचा असेल तर मला कोणीही डिवचावं, मला डिवचल्यानंतर मी कार्यकर्ता काय आहे आणि माझं तेज काय आहे ते मी दाखवतो, ते तुम्ही आता बघितलं असाल। आणि म्हणून मला डिवचलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। म्हणून हा सगळा माझा सहकारी वर्ग एकत्र झाला। वास्तविक एक एक कार्यकर्ता महत्वाचा असतो, असं नाही की तो गेला म्हणजे तो काय त्याचं महत्व नाही, त्याची किंमत नाही, त्याची योग्यता नाही, किंवा तो गेला म्हणजे काय आपल्याला राजकीय काय फार फरक पडत नाही असं म्हणता येत नाही। शेवटी तो कार्यकर्ता आपणच घडवलेला असतो, त्याचीही 4 माणसं जोडलेली असतात। आणि म्हणून अशा वेळेला तो खड्डा भरून काढण्याकरता 4 गेले ते 40 उभे करावे लागतात, त्याच्याकरता कष्ट करावे लागतात, त्याच्याकरता संपर्क ठेवायला लागतो, त्याच्याकरता संवाद वाढवावा लागतो। आणि तो संवाद संपर्क मी गावी वाढवला आणि मुंबईमध्ये देखील वाढवला। आणि शिवसेना म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून खरा शिवसेनेचा आत्मा हा मुंबईकर चाकरमानी आहे, आणि तो चाकरमानी हा माझा खरा आधार आहे। आणि म्हणून त्या चाकरमान्यांना मी हा साथ घातला। खरं हे बाळा प्रकरण असं आहे की मी कधीही कुठल्याही जातीबद्दल, कुठल्याही धर्माबद्दल, कुठल्याही समाजाबद्दल कधीही द्वेष बाळगला नाही, कधीही कुठलंही एखादं चुकीचं वक्तव्य केलं नाही, कुठल्याही समाजाचा मी तिरस्कार केला नाही, कधीच नाही, कधी म्हणजे कधीच नाही। माझी जी परवा सभा झाली ती राजकीय सभा होती, आणि तिथे राजकीय मी स्टेटमेंट केलं, आणि भाजपवाल्यांनी ब्राह्मण समाजाला पुढे करून आमचा ब्राह्मणांचा अपमान, आमच्या ब्राह्मणांच्यावर भास्करराव बोलले म्हणून माझं निषेधाचं पत्र काढलं। तुमची एवढी हिंमत की मी जर काही बोललोच नाही तर तुम्ही माझा निषेध करता, माझ्या निषेधाचं पत्र काढता, आणि ते ब्राह्मण म्हणून काढता। मग मी मराठा समाजामध्ये जन्माला आलोय, मलाही काहीतरी स्वाभिमान आहे की नाही। आणि म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीनं जातीचा जर काही वापर करणार असाल तर सगळ्या जाती माझ्या बरोबर आहेत। हा इकडे सगळा बहुसंख्य समाज, कुणबी समाज आहे, मराठा समाज आहे, सगळे समाज माझ्या मागे उभे आहेत। त्यामुळं तुम्हाला जर समाज म्हणून राग आला असेल तर मला मानणाऱ्या लोकांना राग येणारच। आणि म्हणून मी स्वतः त्यांचं हे आव्हान म्हणून, त्यांना असं वाटलं होतं मी माघार घेईन, मी काहीतरी माफी मागीन, मी काहीतरी मिहनतवारी करीन। कोण तुम्ही की तुम्हाला मिहनतवारी करायची? कशाबद्दल करायची? लोकांना छळलेलेच लोक तुम्ही, खरं सांगायला गेलं तर। अरे ज्यांनी शिवाजी महाराजांना सोडलं नाही, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, छत्रपती संभाजी महाराजांना सोडलं नाही, राजर्षी शाहू महाराजांना सोडलं नाही, महात्मा गांधींना सोडलं नाही, ते मला सोडतील? ते मला छळणारच, ते जाणीवपूर्वक खोटे नाटे आरोप करणारच। ही त्यांची संस्कृती आहे, ही त्यांची परंपरा आहे। पण मी पण लढवई आहे, मी पण लढणार आहे। असल्या गोष्टींना भीक मी घालणार नाही, हा तो विषय। जाऊ द्या, ते नका विषय विचारतो। ते एकनाथ शिंदेंच्यावर कोण नाराज आहे, कोण खुश आहे, ते बुलढाण्याच्या संजय गावकर बद्दल तुम्ही मला विचारताय, हाच प्रश्न ना। असं महान लोकांबद्दल मला प्रश्न विचारू नका। धन्यवाद। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।